हातात काहीच नाही आपल्या काय. चांगली झाडं आलीत खरं. हम्म. लावली त्यावेळी इतकी लहान होती, आता इतकी व्यवस्थित आणि चांगली आलीत. खरं आता ही झाडं आपली जपली गेली पाहिजेत सगळ्या अर्थाने, तर त्याचा उपयोग आहे. वाळलं वाटतं हे जरा थोडंसं. जरा वरती हे तेच झालं का? खाली फुटं पाणी. या सगळ्याला एकच मार्ग आहे, आता पाणी देणं गरजेचं आहे. पण आपण लावली त्यावेळी फार लहान होते, आता चांगली हिरवीगार तरी मोठी दिसतात. दिसायला लागली आता. मस्त हळूहळू ही टेकडी एवढी फुलल ना, म्हणजे एक लक्षात राहण्यासारखा सातारकरांचा हा एक विषय होईल की बगीचा होईल छान. या टेकडीवर एकही झाड नव्हतं मंगळाई टेकडीवरती. ती हरित साताराच्या आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि सर्व सातारकरांच्या माध्यमातून एवढं चांगलं टेकडी हिरवीगार होईल आणि एकेकाळी हे प्रेक्षणीय ठिकाण होईल असं वातावरण इथं दिसलं. 1000-1500 झाडं या मंगळाई टेकडीवरती आज फुललेली दिसत आहेत. फक्त याचं संगोपन सगळ्यांनी केलं पाहिजे. सगळे म्हणजे बाल, शिशु, तरुण, ज्येष्ठ नागरिक, वेगवेगळ्या माध्यमातील असलेले सर्व लोकांनी जर याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्या मुलासारखं जपलं ना, तर मुला एवढी आपल्याला ही सावली देतील, आधार देतील. असा निसर्गाचाच गुणधर्म आहे की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहा, आरोग्य तुमचं उत्तम राहील. का रे? बरोबर की नाही? चालेल, ठीक आहे. धन्यवाद.